हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवली आहे बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही क्यूट बॅग कशी बनवायची तर ते बघणार आहोत. या बॅगला मी वेलक्रोसुद्धा लावलेले आहे आणि चेनसुद्धा लावलेली आहे बघा. तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. तर ही चेनसुद्धा लावलेली आहे मी आतमध्ये, आणि आतमध्ये एक कप्पासुद्धा दिलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये बॅग बनवण्यासाठी मी बघा एम्ब्रॉयडरीचं कापड घेतलेलं आहे छान. तर बघू शकता किती सुंदर कापड आहे, आणि मध्ये फोम आणि खाली अस्तर. तर अशा प्रकारे मी आता तीनही कापड चारही बाजूने शिलाई मारून अटॅच करून घेते. आणि याच प्रकारे मी आता दुसरा कापडसुद्धा अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघा अटॅच केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो मी कट करून घेते, आणि त्यानंतर आपण कापडाची लांबी आणि रुंदी बघूया. तर आता बघा याचा आपण माप बघूया. तर या कापडाची रुंदी आहे 9 इंच आणि या कापडाची लांबी आहे 8 इंच. तर 9 बाय 8 इंचाचे असे हे दोन मी पीस घेतलेले आहे. तर आता एक कोणताही पीस घेऊन मी त्याच्या मागच्या साईडला पॉकेट तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी मी त्या पिसा एवढाच मी दुसरा कापड घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा, आणि एक पिसाच्या वरच्या बाजूला बघा 1.5 इंच खाली मी मार्किंग करून एक रेष आखलीन, तेथे मी कट करून घेतलेला आहे कापड. तर तेथे मला चेन लावायची आहे. तर बघा, तर चेन आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि त्यावरती शिलाई मारून ती सरळ करून त्यावरती दुसरी पट्टीसुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पॉकेट तयार करून पिसाला अटॅच करून घेते. तरी बघा पॉकेट शिवून घेतलेलं आहे मी, आणि आपलं पॉकेट बिलकुल तयार आहे. तर बघा आता दोन्ही पाटला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहे. तर बेल्टसाठी आपण मार्किंग करूया. तर पहा 9 इंच रुंदी आहे. तर त्याचा मध्य काढला आहे मी 4.5, आणि 4.5 इंच मध्याच्या दोन्ही बाजूला बघा 2-2 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे. तर ते बेल्टसाठी तेथे आपण बेल्ट लावणार आहोत. तर दोन्ही पीसवर अशी मी 2-2 इंचावर दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आहे. तर तेथे आपल्याला बेल्ट लावायचे. तर त्यासाठी मी बेल्ट घेतले बघा 11 इंच लांबीचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 11 इंच लांबीचे मी बेल्ट घेतले आहे, कारण आपली बॅग छोटी आहे त्यामुळे आपल्याला बेल्टसुद्धा छोटेच घ्यायचे आहेत. तर बघा त्या मार्किंगवर आपल्याला असे बेल्ट ठेवून घ्यायचे आहे, आणि तेथे आपल्याला चेन ठेवून एक आणखी मी पट्टी घेत आहे बघा. तर पट्टी लावून घेणार आहे, कारण मग आपलं जे बेल्ट आपण लावणार आहोत ना तर ते अगदी फिनिशिंगसहित आपले बेल्ट लावले जाईल, आणि चेनसुद्धा फिनिशिंगसहित लावल्या जाईल, आणि कोणताही धागा दोरा बाहेर आपल्याला दिसणार नाही. तर अशा प्रकारे फिनिशिंगसहित आपली चेन आणि आपले बेल्ट लावले जातील. तर चला मी आता दोन्ही पार्टला बेल्ट लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता मी बेल्ट लावून घेतलेले आहे, आणि मागच्या बाजूने सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हे बघा मागच्या बाजूने आपण अगदी फिनिशिंगसहित आता कोणताही धागा दोरा आपल्याला बाहेर दिसणार नाही, अगदी फिनिशिंगसहित आपली चेन लावली गेलेली आहे. तर आता मी बॅगला छान लूक येण्यासाठी बघा दोन्ही बेल्टच्या मध्ये एक छोटीशी डिझाईन करणार आहे. त्यासाठी मी कापड घेतलेला आहे बघा 6 इंच लांबी आणि 4 इंच रुंदी. अशा प्रकारे मी कापड घेतलेला आहे, आणि त्याखाली अस्तर लावण्यासाठी मी एक ब्लाऊज पीसचा कापडसुद्धा घेतलेला आहे. तर त्याच आकाराचा आपल्याला अस्तरचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी कट करून घेते. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. त्याची बघा मधातून घडी करून आपल्याला जी बंद घडी आहे ना ती आपल्या बाजूने ठेवायची आहे, आणि जी खुली बाजू आहे ना तिकडून 2 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे एका साईडला फक्त, आणि तिकडून जी बंद घडी आहे ना तिथून मी अशी तिरकस रेषा वाकून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर त्याच रेषेवर तिरकस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे हा डिझाईन तयार झाली आहे. तर जो कापड आपला वाकडा तिकडा असेल तर सरळ आपल्याला कट करून घ्यायचं. तर आता अस्तरचं पीस घ्यायचं आहे, त्यावरती आपला कापड उलटा ठेवून आपल्याला तेथे शिलाई मारून घ्यायची आहे, आणि एका साईडला आपण खुलं ठेवूया, तिथून आपल्याला कापड पलटवायचं आहे. तर आता आपली शिलाई मारून झालेली आहे बघा. तर आता आपल्याला कापड पलटवायच्या अगोदर बघा असे छोटे छोटे कापडावर कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला हा जो कापड आहे ना आपण पलटवताना व्यवस्थित आकार घेतो. तर बघा अशा प्रकारे आपण एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने किंवा कैचीने वगैरे तर आपल्याला तो कापड पलटवून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित टोक आहे ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बाहेर. तर अशा प्रकारे बघा किती सुंदर आकार आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की एका साईडने आपल्याला बघा, तर पिसाच्या एका साईडने बघा मी खाली 1.5 इंचावर मार्किंग केलं, आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग केलं. तर बघा 1.5 इंचावर मार्किंग केलं ना त्यावर आपल्याला कापड उलटा ठेवायचं आहे, तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, आणि शिलाई मारल्यानंतर पलटवल्यानंतर पुन्हा 2 शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे.
तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला, जर दुसऱ्या साईडला आपल्याला शिलाई मारायची नाही आहे, तिथे आपण वेलक्रो लावणार आहोत. तर अशा प्रकारे मी आता ते अटॅच करून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो, मी आता इथे हा कापड बघा डिझाईन अशी थोडी डिझाईन देऊन इथे कापड अटॅच करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला वेलक्रो लावला आणि तोच मी असा इकडल्या साईडला दोन्ही पार्टला मी हे बघा या दुसऱ्या पार्टला मी इथे वेलक्रो लावला आणि इथे वेलक्रो लावला. तर वेलक्रो मी थोडा वरती लावला कारण मग मागे आपली बघा पॉकेट होतं. तर ही शिलाई जी आहे ना ती चेनवर येणार होती खाली जर केलं असं, तर त्यामुळे मी असं थोडं वरती घेतलं. तर हे बघू शकता आणि यालासुद्धा थोडं वरती घेऊन मी अशा प्रकारे हे अटॅच होऊन जाते बघा. तर आता आपण आपले हे जे दोन्ही पार्ट आहे ना तर ते अटॅच करून घेऊया, शिवून घेऊया. तर हे बघा आपल्याला हा पार्ट असा वेगळा ठेवायचा आहे आणि हा वेगळा, म्हणजे दोन्ही वेलक्रो आपल्याला जोडून नाही ठेवायचे आहे आणि बेल्टसुद्धा असे ठेवून व्यवस्थित आता आपण अशा प्रकारे उलटं करूया. तर हे बघा उलटं केल्यानंतर व्यवस्थित एकावर एक आपला कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. ते आपण इथे बघा टाचण्या लावून घ्यायचे आहे. तर टाचण्या लावल्यामुळे काय होईल की आपला कापड जो आहे ना तो इकडे तिकडे हलणार नाही. की खालच्या साईडने आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे. तर आपल्या बॅगसाठी आपण बेस बनवूया. तर हे बघा, तर आता मी 1-1 इंचावर बेस बनवून घेते बघा. बॅग छोटी असल्यामुळे आपण बेस काही जास्त मोठा बनवणार नाही आहोत. तर बघा इकडल्या साईडने आपली शिलाई येणार आहे. आपण दोन्ही साईडला शिलाई मारणार आहोत अर्ध्या इंचावर. त्यामुळे आपण शिलाईचं सोडून अंतर सोडून 1/2 इंच सोडून बघा 1.25 इंचावर आपण इथे मार्किंग करूया अशा प्रकारे. आणि इकडूनसुद्धा शिलाई येणार आहे. तर त्यामुळे इकडूनसुद्धा आपण 1.25 इंचावरच मार्किंग करूया. तर हा आता बेस तयार झालेला आहे. तर आता काय करणार आहे मी, हा बेस आपल्याला कट करायचा आहे. तर हे बघा आता आपला जो बेस आहे ना आपण आखलेला होता तो आता कट केलेला आहे मी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे बघा दोन्ही साईडला मी शिलाई करून घेते आणि त्यानंतर हा बेससुद्धा तयार करून घेते आणि याला पायपिंगसुद्धा करून घेते. तर हे पहा मैत्रिणींनो, मी आता दोन्ही साईडला शिलाई मारून तिथे पायपिंग करून घेतली आणि खालच्या साईडला बेसलासुद्धा बेस तयार करून मी तिथेसुद्धा पायपिंग करून घेतली आहे. तर बघा अगदी फिनिशिंग सहित आपली ही बॅग शिवून तयार आहे आणि बघा किती सुंदर आतूनसुद्धा खूप सुंदर दिसत आहे ही बॅग. तर चला आपण आपल्या बॅगला आता सरळ करून घेऊया. किती सुंदर अशी छोटीशी क्यूटशी बॅग आपली बनवून तयार आहे बघा. चेनसुद्धा लावलेली आहे. आतमध्ये एक कप्पासुद्धा दिलेला आहे. तर हे बघू शकता आतमध्ये छोटीशी बॅग असून आपण आतमध्ये एक कप्पा दिलेला आहे. छान बघा वरतून आपल्याला डिझाईन टाईप आपण अशा प्रकारे हे वेलक्रोसुद्धा लावून घेतलेले आहे. ते येथे कापडाने डिझाईन केलेली आहे आणि वेलक्रोसुद्धा लावून घेतलेले आहे. तर यावरती आपल्याला बघा येथे आपण डेकोरेशनसाठी काहीसुद्धा म्हणजे शो बटन लावू शकतो किंवा एखादी कापडाचे फूल बनवून लावू शकतो. खूप सुंदर बॅग तयार झालेली आहे. तर तुम्ही समारंभात न्या, लग्नात न्या, कार्यक्रमात न्या, कुठेही न्या. खूप सुंदर अशी बॅग दिसते मैत्रिणींनो आणि खूप छान असं लुक आहे. तर आजची आयडिया कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.